गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुपौर्णिमेचा अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ दिवस। वर्षाचे सर्व दिवस आपण आपल्या अडचणींनी, दुःख आणि समस्या श्री गुरूंना सांगत असतो आणि त्या अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना करतो। आज श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बदलापूर येथे गुरुपौर्णिमा साजरा करण्यात आली। यावेळेस हे टिपलेलं दृश्य तुम्ही पाहू शकता। भक्तांची असलेली जी गर्दी होती ती गर्दी तुम्ही इथे पाहू शकता। सकाळी 10:30ची आरती झाल्यानंतर 11 ते 12:45 वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत 21 अध्याय सामुदायिक वाचन करण्यात आले। त्यानंतर श्री स्वामी समर्थ नामस्मरण घेण्यात आले। त्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था होती। सर्व सेवेकरी भक्तांनी याचा लाभ घेतला। गुरुपौर्णिमा निमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर व सेवा केंद्र आपटेवाडी येथे बालसंस्कार वर्गात दुपारी 4 वाजता गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली। यामध्ये आई हा पहिली गुरु, त्यानंतर दुसरा गुरु पिता म्हणून मातृदेवोभव पितृदेवोभव असे म्हटले जाते। हे मातृपितृ पूजन करण्यासाठी प्रत्येक मुलाने येताना फूल, तामण, पेला आणि रुमाल सोबत घेऊन आले आणि मातृपितृ पूजन करून येथील सर्व मातापित्यांचे मन प्रसन्न केले। बाहेर धोधो पाऊस पडत असताना सुद्धा येथील भक्त मंडळी, त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांना आपले सर्वस्वी गुरु मानणारे सर्व सेवेकरी भक्त आज पावसामध्ये सुद्धा उभे राहून गुरुपद घेत होते। आज गुरुपौर्णिमेचा खूप श्रेष्ठ दिवस असल्याने आजची पूजा आणि त्याचबरोबर मंदिरात असलेली फुलांची आरास ही खूपच सुंदर भासत होती। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बदलापूर येथे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या आणि नवीन सर्व कार्यक्रम घेण्यात येतात आणि येथील शिस्तबद्धता लोकांच्या नजरेस पडत आहे। येथील येणारे भक्त कधीही रिकाम्या हाताने परत जात नाहीत। आज श्री स्वामी समर्थांची प्रचिती प्रत्येकांना येते। गुरुपूजन झाल्यानंतर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रार्थना घेऊन गुरुपद घेतलेले अनेक सेवेकरी आणि भक्त श्री स्वामी समर्थ चरणी त्रिवार मुजरा करून प्रार्थना करीत होते की आजचे तुम्हीच आमचे मातापिता, गुरु आणि सर्व काही तुम्हीच आहात। त्यानंतर आलेले बालसंस्कार वर्ग हे मातृपितृ देवो भव याप्रमाणे सर्वांनी आपल्या आईवडिलांचे
माता पित्यांचे पाय धुवून नमस्कार करून पूजन करत होते। त्यावेळेस टिपलेलं हे दृश्य तुम्ही पाहू शकता। त्यानंतर प्रसाद त्याचबरोबर इथे असलेलं प्रसन्न वातावरण आज मनाला मोहून टाकत होतं। श्री स्वामी समर्थाच्या या गजरामध्ये त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थांनी सर्व भक्तांना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे शुभाशीर्वाद देत सर्वांचे मन आनंदित केले। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा। आवडल्यास शेअरसुद्धा करा। पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी।